नमस्कार. आज आपण करणार आहोत आपल्या डोळ्यांसाठीचे सूक्ष्म व्यायाम. आज आपण प्रत्येकच जण जास्तीत जास्त वेळ हा आपला स्क्रीन टाइम साठी घालवतो. ते म्हणजे आपण कधी लॅपटॉप वरती काम करतो किंवा मोबाईल बघतो. नाहीच काही तर लहान मुले सुद्धा आज टीव्ही आपल्याला बघताना दिसतात. त्यांचा कित्येक वेळ हा स्क्रीन बघण्यासाठी जातो. आणि जेव्हा आपण आपल्या डोळ्यांना स्क्रीन सोबत कनेक्ट करतो तेव्हा आपण आपल्या डोळ्यांना बंद करणं आणि उघडणं ही जी साधी बेसिक क्रिया आहे ती सुद्धा आपण करणे विसरून जातो. त्यामुळे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठीचे सूक्ष्म व्यायाम करायचे. डोळ्यांच्या समस्या या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे अंतर्गत समस्या आणि एक म्हणजे बाहेरील समस्या. तर अंतर्गत समस्येमध्ये डोळ्यांमध्ये जे आपल्याला पाणी दिसतं तर ते ड्राय होणं असेल किंवा आपल्याला डोळ्यांच्या ज्या ग्रंथी असतील त्यांच्यामुळे आपल्याला स्पष्टता न येणे, डोळ्याला सूज येणे, डोळा पूर्ण जो आहे आपला तो जो आपल्याला व्हाईट पोर्शन दिसतो तो पूर्ण आपला रेड होऊन जाणे. त्याचबरोबर अंतर्गत समस्या ज्या असतील त्या म्हणजे आपले डोळ्यांचे जे मसल्स आहेत ते पूर्ण वीक होणे. तर आज आपण असे काही सूक्ष्म व्यायाम करणार आहोत त्याने डोळ्यांच्या ज्या आपल्या बाहेरच्या ज्या ग्रंथी आहेत त्या स्ट्रॉंग होतील आणि आपलं डोळ्यांचं आरोग्य सुधारेल. चला तर मग सुरुवात करूयात डोळ्यांच्या व्यायामांना. सगळ्यात पहिले आपल्याला करून घ्यायचे ते म्हणजे डोळे आपल्याला बंद करायचे आणि उघडायचे, पुन्हा बंद करायचे, उघडायचे, ओपन क्लोज, ओपन क्लोज, ओपन क्लोज. फास्ट मध्ये आपल्याला करायचे. जास्तीत जास्त वेळ जितकं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. करत राहा. माझ्या बरोबरीने करत राहा. ओके. आता आपल्याला डोळे बंद करून घ्यायचे आणि हळुवारपणे आपल्याला डोळे उघडायचे. त्यानंतर आपल्याला डोळ्यांवरच्या ग्रंथी चांगलं त्यांचं कार्य होण्यासाठी त्यांच्यावरती थोडासा ताण द्यायचा. त्यासाठी आपल्याला दोन्ही आपले हात जे ते आपले अगदी गुडघ्यामध्ये सरळ करून घ्यायचे, दोन्ही हात पुढे घ्यायचे आणि आपलं जे पूर्ण लक्ष आहे ते आपल्या हातांच्या अंगठ्याकडे आपल्याला द्यायचंय. फ्रंट साइडने आपण असं बसलोय. आणि हे व्यायाम प्रकार करताना आपण खाली जमिनीवरती बसून अगदी पाठ ताठ ठेवून करू शकतोय किंवा खाली बसता येत नसेल तर खुर्चीवरती बसून, सोफ्यावरती बसून किंवा आपल्या बेडवरती सुद्धा आपण हे करू शकतोय. अगदी ताठ बसलोय, छातीला एक्सपांड केलंय, दोन्ही हात आपण पुढे घेतलेत, अलगद आपल्या दोन्ही हातांचा जो सेंटर पॉइंट आहे आपल्या नखांचा अंगठ्यांजवळ तिथे आपण लक्ष देतोय. मी तुम्हाला साइड व्ह्यूने पण दाखवते. तुम्ही लक्ष एकाग्र करत राहा. आपल्या हातांचे जे इथले पॉइंट्स आहेत नख त्याकडे पूर्ण आपण डोळे मोठे करून करून आपल्याला त्यांच्याकडे बघायचे. जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा. हात एल्बो मध्ये अगदी स्ट्रेट ठेवा. करा डोळे मोठे, जितके पॉसिबल आहे तितके करा मोठे. बघत राहा त्यांच्याकडे. होल्ड करा नेक्स्ट 5 सेकंड साठी. आता फक्त 1 2 3 4 and 5. डोळे बंद करून घ्या. हात हळुवारपणे खाली घ्या. संत श्वसन. नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची, डोळ्यांना जितकं जमेल तितकं वरती आणि जितकं जमेल तितकं खाली त्यांना आपल्याला करून घ्यायचे. डोळ्यांना पूर्ण वरती लक्ष द्या, डोळ्यांच्या पूर्ण वरच्या भागाकडे बघा वरती. होल्ड करा 5 सेकंड्स. 1 2 बघा वरती, 3 4 5 खाली बघा. 1 2 3 4 5 पुन्हा वरती. 1 2 3 4 5 पुन्हा खाली बघतोय. 1 2 3 4 5. लास्ट 1 चेक करूयात. 1 2 3 4
5. पुन्हा एकदा खाली बघा. 1 2 3 4 5. डोळे बंद करून घेत रिलॅक्स करा. तुम्हाला जाणवत असेल की आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आलंय, कारण की आपल्या ज्या बाजूच्या ग्रंथी आहेत त्या अजून पूर्ण मसल स्ट्रॉंग झालेले नाहीयेत तिथल्या. त्यामुळे जसे जसे तुम्ही हे करत राहाल तसा तसा तुम्हाला टायमिंग वाढवायचा आहे. आत्ता आपण 5-5 सेकंद होल्ड केलं, नंतर प्रॅक्टिस नंतर 10-10 सेकंद, त्यानंतर 15-15 सेकंदसाठी सुद्धा तुम्ही होल्ड करू शकताय. हातांचं घर्षण करून घेत हात डोळ्यांवरती ठेवा आणि अलगद डोळे उघडा. तुम्ही हे करताना कोणाचं जर डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे व्यायाम प्रकार तुम्हाला करायचे. यानंतर आपल्याला डोळ्यांना उजवीकडे आणि डावीकडे पूर्ण स्ट्रेच करायचे. घ्या दोन्ही डोळे उजवीकडे, होल्ड करा. आपण राईट लेफ्ट असे मिळून 1 असे आपण 3 सेट करून घेतोय. 1 2 3 4 5. अपोजिट साइड. 1 2 3 4 5. पुन्हा उजवीकडे. 1 2 3 4 5. डावीकडे. 1 2 3 4 5. लास्ट वन सेट. उजवीकडे पूर्ण स्ट्रेच करा. 1 2 3 4 5. अपोजिट साइड. 1 2 3 4 5. रिलॅक्स करा. डोळे बंद करून घ्या. तुम्ही हे जर आसन करत असताना तुम्हाला जर खूप ताण जाणवला किंवा डोळ्यांवरती खूप रेडनेस आला डोळ्यांना, तर लगेच थांबायचे आणि थोड्या वेळाने आपण हे करायचे. हळुवारपणे आता डोळे उघडायचे. आता आपल्याला करायचे डोळ्यांचं सर्कल, म्हणजे आपले जे बुबुळे आहेत ते पूर्ण वरती घेऊन जायचे, मग उजवीकडे, मग खाली आणि मग डावीकडे, असा पूर्ण गोल सर्कल आपल्याला करायचा आहे. स्टार्ट करूया. डोळे वरती न्या. राईट, खाली, डावीकडे, पुन्हा वरती. 1 सेट कंप्लीट, 1 राउंड. 1. आता हा सेकंड. 3 4 आणि 5. आता अपोजिट साइडने लेफ्ट टू राईट न्यायचंय. डोळे वरती केलेले आहेत. लेफ्ट, डाउन, राईट, सर्कल 1 कंप्लीट. 2 3 4 5. डोळे बंद. दोन्ही हातांनी पूर्ण तळव्यांचं घर्षण करायचंय. हात पूर्ण शेवटी जे आपले तळवे त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली ती आपल्या डोळ्यांवरती ठेवत पूर्ण आपल्या मसल्सला छान ऊब द्यायची. तसेच आपल्या डोक्याला पण आपल्याला त्या हातांनी थोडंसं प्रेस करायचंय, कारण की ज्या ग्रंथी आहेत ते डोक्याशी पण पूर्ण कनेक्टेड आहेत, तिथे पण ताण येतो आपल्याला. पूर्ण रिलॅक्स केलंय. आता हळुवारपणे हात डोळ्यांवरती ठेवत हळुवारपणे डोळे उघडायचे आणि अलगद हात खाली घ्यायचे. हे जे व्यायाम आहेत ते तुम्ही रोज करू शकताय किंवा सकाळ संध्याकाळ जरी केलेत तरी चालतील. आपल्या घरातील हे व्यायाम लहान मुलापासून तर अगदी मोठ्या व्यक्तीपर्यंतही करू शकताय. पण ज्यांचं डोळ्यांचं काही ऑपरेशन झालं असेल किंवा ज्यांना मोतीबिंदू असेल तर त्यांनी हे अवॉइड करायचे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचे. आपल्याला आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांचे प्रमाण जे ते वाढवायचे. त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील, गाजर असेल किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स जे काही असतील ते आपल्याला जास्तीत जास्त सेवन करायचे. त्याने आपल्या डोळ्यांना निरोगी राहण्यासाठी मदत होते. आज आपण बघतो की अगदी लहान लहान मुलांना सुद्धा आपल्याला चष्मा लागलेला दिसतात. का? तर त्यांचं डोळ्यांचं आरोग्य हे चांगलं नसतं. त्यामुळे आपण जर हे सगळे व्यायाम प्रकार
आपल्या मुलांकडून रोज करून घेतली, सगळ्यात पहिली गोष्ट आपण जर स्वतः केलेत तर आपली मुलं नक्कीच करतील आणि आपण सोबतीने निरोगी राहू शकतो. तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, किंवा हे व्यायाम करून तुम्हाला काय बदल जाणवला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.